आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी होणारे बंटी पाटील आणि सर्व मान्यवर व्यासपीठावर असलेले मंडळी आणि माझे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एकत्र आलो आहोत आणि ह्या महामार्गाच्या विरोधात आपण गेले 3-4 महिन्यापासून सारखं आपण बोलतोय, निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा आपण बोललोय आणि निश्चित आपण सगळ्यांनी ठरवलं आहे की हा महामार्ग शक्ती महामार्ग होऊ द्यायचा नाही, कारण हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. आणि खरं म्हणजे मोठा प्रश्न पडतो, आत्ताच अनेकांनी सांगितल्याप्रमाणे की कोणीच या महामार्गाची मागणी केली नाही, शेतकऱ्यांनी केली नाही, ना शहरी लोकांनी केली, ना गोव्याला जाणाऱ्या लोकांनी केली. अशा तऱ्हेने या मार्गाची मागणी नसताना हा जनतेवर हा का लादला जातो, शेतकऱ्यांवर का लादला जातो, हा मोठा प्रश्न आहे. आपण याच्याबद्दल अनेक माहिती मिळालेलीच आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे की हा महामार्ग आपल्याला नको आहे, कारण गोव्याला जाणारे किंवा अनेक ठिकाणी जाणारे मार्ग पुष्कळ आहेत. आणखीन ते अनेक रस्ते जे आहेत ते दुरुस्त करणे जरुरीचं आहेत, मोठे करण्याची आवश्यकता आहे, चांगले ठेवण्याची आवश्यकता आहे, मेंटेन करण्याची आवश्यकता आहे. अशा तऱ्हेने आपण आपलं कार्य चालू ठेवू शकतो आहे. मग ह्या महामार्गाची आवश्यकता बिलकुल नाही आहे असं निश्चित आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकेल. बंटी पाटलांनी आणि आपल्या सगळ्यांनी आपल्याला सांगितलंच आहे की हा कसा कॉन्ट्रॅक्टरसाठी हा महामार्ग आपण त्यांनी काढला आहे. जो महामार्ग आत्तासुद्धा आपण नागपूरला जायचं असेल तर आपण वेगळ्या मार्गाने जाऊ शकतो, नागपूरहून लोकांना यायचं असलं तर तरी चालतं आहे. परंतु हा नवीनच सगळ्यांच्या शेतांच्या मधून जाणारा महामार्ग हा आपल्याला निश्चित नको आहे, हे आपण ठरवा. आणि आज हे निवेदन इथं कलेक्टर साहेबांच्या इथं आपण देणार आहोत, म्हणजे शासनाकडून देणार आहोत. आणि शासनाकडनं आज जरी निर्णय नाही झाला तरी 12 तारखेपर्यंत निर्णय त्यांचा अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर आपण कुठला मार्ग अवलंबायचा हा आपण निश्चित ठरवणार. आणि आज हा कोल्हापूरचे शेतकरी आहेत, पण सांगली आणि इतर लातूर, सोलापूर, नागपूर या सर्वच ठिकाणी येऊन आपल्या आपल्या ठिकाणीसुद्धा ते मार्गदर्शन करतील. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा महामार्ग शक्ती महामार्ग ज्याला ते शक्ती म्हणतात, आपल्याला शक्ती मिळत नाही, शेतकऱ्यांची शक्ती याच्यातनं कमी होणार आहे, शेतकरी ची जमीन जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्याबरोबर राहणार नाही असं सर्वांनी ठरवलं आहे. म्हणून आपण त्याला विरोध करतो आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे विचार आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या पुढे आज ठेवतो आहे आणि त्याच्या पुढे काय होतं ते बघूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.